गुड मॉर्निंग स्टूडेंट. पेज नंबर 27 वरला लेट्स स्पीक आपल्याला शिकायचं आहे. लेट्स स्पीक म्हणजे काय? आपण बोलूया. स्पीक म्हणजे बोलणे, ओके नाही. तर आपल्याला आज बोलायचं कसं हे शिकायचं आहे. लेट्स स्पीक म्हणजे काय? आपण बोलूया. आता पहा, लिसन, रिपीट अँड इनॅक्ट म्हणजे काय? ऐका, म्हणा आणि हावभावासह सादर करा. तर या ठिकाणी पिक्चर्स दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी पण दाखवलेली आहे. काहीतरी बोलतायत ते एकमेकांमध्ये, हो की नाही. आणि खाली काही चित्र दाखवलेत पेनाचे, मॅटचे, पेन, मॅट, टेबल आणि चेअर. तर पहा, हे काय बोलतायत एकमेकावर सोबत. तर ते आपल्याला पाहायचे. अमन काय म्हणतोय पहा. आय फाउंड दिस पेन नियर द डोअर. मला हे पेन दरवाजाजवळ सापडले. नियर द डोअर म्हणजे दरवाजाजवळ सापडले. फाउंड म्हणजे सापडणे. इज इट युअर्स? ते तुझे आहे का? अमनने विचारलं. बीना म्हणते येस इट इज माईन. होय, ते माझे आहे. माईन म्हणजे माझे. थँक्यू. बीना म्हणते मी तुझे आभारी आहे. तर अशा प्रकारे ते एकमेकांमध्ये संवाद करत आहे. आणि इंग्लिशमध्ये छोटे छोटे वाक्य आहेत ते. आता खाली काही पिक्चर दिले. अंडर द मॅट, ऑन द प्लेग्राऊंड, नियर द टेबल, अंडर द चेअर. तर पाहायचे आपल्याला हे जे पिक्चर्स दिलेले आहेत त्याच्या खाली काय काय वाक्य दिले ते पण वाचायचे आणि खालचे वाक्य वाचायचे. आता रिया आणि सॅम काय म्हणतायत. रिया म्हणते आय फाउंड धिस पेन अंडर द बेंच. मला हे पेन बाकाखाली सापडला. बेंच खाली हा पेन मला सापडला. इज इट युअर्स? हे तुझे आहे का? सॅम म्हणतो नो इट्स नॉट. नाही, ते माझे नाही. पहा, नंतर रिया म्हणते हुज इज इट देन. मग ते कोणाचे आहे? डू यू नो? तुला माहीत आहे का? पहा, हे छोटे छोटे वाक्यातूनच आपल्याला इंग्लिश बोलायचंही शिकायचं आहे. सॅम आय थिंक इट बिलॉंग टू जुई. मला वाटते ते जुईचे आहे. तर अशा प्रकारे ते एकमेकांमध्ये संवाद करत आहेत. पहा, पिक्चर्समध्ये पण दाखवलेलं आहे. रिया आणि सॅम कसं बोलत आहेत एकमेकाशी. आणि पिक्चर पण दाखवलेलं आहे. बेंच खाली पेन पण दाखवलेलं आहे. आले लक्षात? त्यानंतरचं जे आहे लिसन, रिपीट अँड इनॅक्ट म्हणजे ऐका, म्हणा आणि हावभावासह सादर करा. 2 नंबरचा आपल्याला आता वाचायचं आहे. ओम आणि इरा काय म्हणतायत एकमेकांमध्ये. तर पहा, व्हॉट्स धिस? हे काय आहे? कोण म्हणते असं? ओम म्हणतो. इरा म्हणते इट्स अ शार्पनर. हे काय आहे? ते काय आहे? पेन्सिलला टोक करण्याचे साधन म्हणजे शार्पनर आहे ते. ओके, शार्पनर. ओम म्हणतो हो शार्पनर इज इट? म्हणजे ते कोणाचे शार्पनर आहे? इरा म्हणते आय डोंट नो. आज जिया. मला माहीत नाही, जियाला विचार. असं कोण म्हणते? इरा म्हणते. ओके. नंतर ओम काय म्हणतो. जिया हू शार्पनर इज इट? जिया, ते शार्पनर कोणाचे आहे? जिया म्हणते आय थिंक इट्स जुईज. मला वाटते ते जुईचे आहे. ओम म्हणतो जुई इज धिस युअर्स? जुई, हे तुझे आहे का? जुई म्हणते येस इट्स माईन थँक्यू. होय, ते माझे आहे आणि त्यासाठी ती थँक्यू म्हणते, धन्यवाद करते, त्याला आभारी आहे असं ती म्हणते.
तर पहा किती छोटे छोटे वाक्य एकमेकांमध्ये ह्यांनी किती छान प्रकारे बोललेले आहेत. तसेच तुम्ही सुद्धा आपल्या बहीण भावासोबत घरच्या घरी छोटे छोटे वाक्य आपण बोलू शकतो, हो की नाही. आणि त्याची प्रॅक्टिस पण आपण करू शकतो अशा प्रकारे. ते यातले काही हार्ड वर्ड आहेत ते आपण घेऊ. त्या अगोदर पहा खाली जे पिक्चर्स दिलेले आहेत पहा कशा कशाचे आहेत. ॲन इरेझर, अ मार्बल, अ क्लिप, अ स्टोन अँड इयरिंग. तर अशा प्रकारचे हे छोटे छोटे जे शब्द आहेत ते वापरून हे जे वस्तू आहेत त्या तुम्ही या संवादामध्ये वापरून इंग्लिशचे अशाच प्रकारचे वाक्य तुम्ही बनवू शकता. प्रयत्न तर करू शकता की नाही. अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत. आता त्यातले हार्ड वर्ड घेऊ आपण. लेट्स म्हणजे आपण असं करूया. लेट्स स्पीक म्हणजे आपण बोलूया. फाउंड सापडली. माइंड माझी. अंडर चाखाली. हुज कोणाची. देन मग. डू यू नो तुला माहीत आहे का. थिंक वाटणे. बिलॉंग टू च्या मालकीचे असणे. शार्पनर धार लावणारा. माहिती आहे शार्पनर तर तुम्हाला माहितीच आहे. इरेझर खोडरबर. मार्बल गोटी. क्लिप डोक्याची क्लिप माहिती आहे तुम्हाला. स्टोन दगड. इयरिंग कर्णभूषण किंवा कुंडल कानातले ज्याला म्हणतो आपण. तर या प्रकारचे हे शब्द टाकून तुम्ही अशाच प्रकारचे छोटे छोटे वाक्य बनवायचे आहेत. तुम्हाला हार्ड वर्ड तर कळले आहेत. ते खाली जे दिलेले आहेत पिक्चर्स इरेझर, मार्बल, क्लिप, अ स्टोन अँड इयरिंग हे शब्द वापरून तुम्हाला असे वाक्य बनवायचे आहेत. आले लक्षात. तर याचा सराव तुम्ही हे वाचून करा आणि त्यानंतर लिहायचा प्रयत्न करा. ओके समजलं इथपर्यंत. ठीक आहे तर आपण आज इथंच थांबू.